नेक्स्ट इज भारतीय लोकशाही समोरील आव्हाने। यापूर्वी म्हटल्याप्रमाणे लोकशाही ही एक सातत्याने चालणारी जिवंत प्रक्रिया आहे। आता लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेलं राज्य आहे की नाही, त्याला आपण काय म्हणतो लोकशाही। आणि लोकशाही जी आहे ही सातत्यानं म्हणजे कधीही न थांबणारी अशी एक जिवंत प्रक्रिया आहे। लोकशाहीचा स्वीकार केला म्हणजे लोकशाही अस्तित्वात आली असे होत नाही। आता एखाद्या देशानं हुकुमशाहीऐवजी लोकशाहीचा स्वीकार केला, याचा अर्थ त्या देशामध्ये लोकशाही अस्तित्वात 100% आली असा त्याचा अर्थ होतो का? नाही। त्यामुळे लोकशाही टिकवण्यासाठी दक्ष राहावे लागते, जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात। आणि मग लोकशाहीचा खरा अर्थ काय आहे की लोकशाही त्या देशामध्ये टिकवण्यासाठी लोक जर दक्ष असतील आणि लोकशाही टिकवण्यासाठी काही जाणीवपूर्वक विशेष प्रयत्न होत असतील तर निश्चितच त्या देशामध्ये लोकशाही अस्तित्वात आहे असं आपल्याला म्हणता येईल। लोकशाहीला असणारे धोके वेळीच ओळखून त्यांचे लोकशाहीच्या मार्गानेच निराकरण करणे आवश्यक असते। आता लोकशाहीला कधी कधी काय होतं की धोके निर्माण होतात आणि हे धोके वेळीच ओळखले पाहिजे। कारण आपण जगामध्ये काही उदाहरणं जर पाहिलं तर बरेच देश असे आहे की जिथं लोकशाही जी आहे तर ती काही मुद्द्यामुळं कमकुवत झाली आणि पुढे जर पाहिलं आपण तर लष्करी व्यवस्था असणे वगैरे, लष्करी राजवट लागू नये आहे ना, तर असे गोष्टी झालेल्या आहेत। तर लोकशाहीच्या समोर असणारे धोके जे आहे ते वेळीच ओळखायला पाहिजे आणि जे धोके असतील त्याचं निराकरण करायचं, पण कोणत्या मार्गानं? लोकशाहीच्याच मार्गानं करायचं। प्रस्तुत पाठात आपण भारतीय लोकशाही समोर कोणती आव्हाने आहेत याचा प्रामुख्याने विचार करणार आहोत। आणि प्रस्तुत पाठामध्ये आपण काय करणार आहे की भारतीय लोकशाही जी आहे तर त्याच्यासमोर निश्चितच काही ना काही आव्हाने आहेत आणि अस्तित्व टिकायचं असेल तर त्या आव्हानांचा संदर्भात आपण दक्ष राहायला पाहिजे। काही धोके असतील ते आपण ओळखायला पाहिजे। तर पाहूया कोणते कोणते आहेत। तत्पूर्वी जागतिक पातळीवर लोकशाही समोरील आव्हानांचा आपण थोडक्यात विचार करू। आता भारताच्या लोकशाही समोर आव्हाने तर आपण अभ्यासणारच आहोत, पण आता एक जागतिक पातळीवर लोकशाही समोर कोणती कोणती आव्हाने आहेत त्याचा थोडासा विचार करू। आज जगातला प्रत्येक देश आपण लोकशाहीवादी असल्याचे म्हणतो। आता जवळपास संपूर्ण जगामध्ये लोकशाही आहे असं मानल्यामुळे आपण असं म्हणू शकतो की जगातला प्रत्येक देश हा कसा आहे? लोकशाहीवादी आहे। परंतु प्रत्यक्षात मात्र लोकांचे हक्क आणि स्वातंत्र्य अबाधित ठेवणारी आणि जनकल्याणाला प्राधान्य देणारी लोकशाही फारच थोड्या देशांमध्ये आहे। परंतु आपण वरच सांगितलं की लोकशाही नुसतं स्वीकारली का, याला महत्त्व आहे का? नाही, तर ती 100% काय पाहिजे? अस्तित्वात पाहिजे। मग तेथील नागरिकांचे आणि हक्क आणि स्वातंत्र्य जे आहेत ते अबाधित आहे का? अबाधित म्हणजे की त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं गदा नाही ना, म्हणजे जसं की स्वातंत्र्य हिरावून घेणे, हक्क हिरावून घेणे असं होत नाही, आहे की नाही? तर हक्क आणि स्वातंत्र्य अबाधित आहेत का त्या देशामध्ये? आणि जे सामान्य जनता आहे तर त्यांचं जे कल्याण आहे, ज्याला काय म्हणू आपण जनकल्याण, तर यांना प्राधान्य तिथली लोकशाही देते का? तर असा विचार जर केला तर फार थोडे देश आहे जगामध्ये की ज्या ठिकाणी नागरिकांना पूर्णपणे हक्क आहे, पूर्णपणे स्वातंत्र्य आहे आणि सर्व काही तेथील जी शासन व्यवस्था आहे जनकल्याणाला फोकस देते। लष्करी राजवटींचा मोठा धोका लोकशाही समोर आहे। आता सांगितलं मी तुम्हाला की बऱ्याच वेळेस काय होतं की देशामध्ये अनियंत्रित राज्यसत्ता असेल तर अशा वेळेस राष्ट्रपती राजवट किंवा लष्करी राजवट लागू होते म्हणजे लष्करी राजवट जी आहे हे लोकशाही समोर एक मोठा काय आहे? धोका आहे। त्यामुळे जागतिक पातळीवर खऱ्या लोकशाहीचा प्रसार होणे व प्रत्येक देशात तिचा अवलंब होणे हे लोकशाही समोरील मोठे आव्हान आहे। आणि त्यामुळं जागतिक पातळीवर लोकशाहीची जी आपण व्याख्या करतो तर त्या लोकशाहीचा खऱ्या अर्थाने प्रसार होणे खूप महत्त्वाचं आहे। आणि नुसता प्रसारच नाही तर लोकशाहीचा खरा जो अर्थ आहे त्या अर्थाचा काय होणे आवश्यक आहे? अवलंब म्हणजे अंमलबजावणी होणे आवश्यक आहे। तर हेच लोकशाही समोरचं मोठं आव्हान आहे। लोकशाही प्रसाराचे हे जागतिक पातळीवरील आव्हान आहे। आणि लोकशाही प्रसाराचं आपण जे आता डिस्कस केलं जे आव्हान आहे ना की लष्करी राजवट ओळखणे, हक्क आणि स्वातंत्र्य अबाधित ठेवणे, जनकल्याणाला प्राधान्य देणे, ओके, आणि त्यानंतर लोकशाहीचा खरा प्रसार आणि तिचं 100% अवलंब, हे सगळं जागतिक पातळीवरील काय आहे? लोकशाही प्रसाराचं एक आव्हान म्हणता येईल आपल्याला। ज्या देशांमध्ये लोकशाही रुजली आहे असे आपण म्हणतो तेथेही लोकशाहीचा वावर मर्यादितच आहे। आता एखाद्या देशामध्ये म्हणतो आपण की तिथे लोकशाही चांगल्या प्रकारे काय आहे? रुजली आहे, परंतु तेथे सुद्धा जर पाहिलं आपण
तर लोकशाहीचा जो वावर आहे, वावर म्हणजेच त्याला आपण एक प्रकारे अंमलबजावणी म्हणू, तर ती मर्यादित स्वरूपातच आहे. म्हणजे काही बाबतीत लोकशाही पॉझिटिव्ह आहे, पण काही बाबतीत थोडीशी निगेटिव्ह पण दिसून येते. भारतासारख्या अन्य देशांमध्येही लोकशाही म्हणजे केवळ मतदान, निवडणुका, शासन व्यवहार, न्यायालय इत्यादींचा बोध होतो. आता भारतासारखे जे अन्य देश आहेत, ओके, तर त्यामध्ये लोकशाहीचा अर्थ, त्यामध्ये मेन फोकस कशावर आहे की प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार असेल, देशामध्ये विशिष्ट वर्षानंतर निवडणुका, त्यानंतर शासन स्तरावरचे व्यवहार आणि त्यानंतर न्याय मागण्यासाठी असणारी न्यायालयीन व्यवस्था, तर या सगळ्या गोष्टींचा बोध होतो. परंतु हे लोकशाहीचे केवळ राजकीय स्वरूप आहे. परंतु लोकशाही फक्त या 3-4 घटकापुरती मर्यादित आहे का? नाही, फक्त हे एक पार्ट आहे त्याचा. म्हणजे लोकशाहीचं राजकीय स्वरूप आपण यांना म्हणू शकतो. मतदान, निवडणुका असतील, न्यायालय, शासन व्यवहार. लोकशाही जर एक जीवनमार्ग व्हायचा असेल तर लोकशाही समाजाच्या विभिन्न क्षेत्रात पोहोचली पाहिजे. आता लोकशाहीला आपल्याला थोडंसं वास्ट स्वरूपात समजून घ्यायचं असेल तर लोकशाही काय व्हायला पाहिजे? जीवनमार्ग, बरोबर आहे का? म्हणजे आपल्या जीवनाच्या प्रत्येक घटकाशी रिलेटेड लोकशाही असली पाहिजे. आणि असं होत असेल तरच लोकशाही समाजाच्या विभिन्न क्षेत्रात पोहोचली असं आपल्याला म्हणता येईल, किंवा ती पोहोचली पाहिजे तरच तो जीवनमार्ग होऊ शकतो. सर्व समाज घटकांचे सामीलीकरण, सामाजिक संस्थांना स्वायत्तता, नागरिकांचे सक्षमीकरण, मानवी मूल्यांचे जतन इत्यादी मार्ग त्यासाठी अवलंबावे लागतील. मग आता लोकशाही जीवनमार्ग व्हावा, आहे की नाही, केवळ ते राजकीय स्वरूपापुरतं मर्यादित राहू नये. मग त्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत? तर पहिला आहे की सर्व समाज घटकांचे सामीलीकरण. म्हणजे गरीब असो, श्रीमंत असो, कोणत्याही व्यवसायाचा असो, कोणत्याही धर्माचा असो, तर सर्व समाज घटकांचं लोकशाहीमध्ये काय व्हायला पाहिजे? सामीलीकरण. त्यानंतर ज्या काही सामाजिक संस्था असतात तर त्यांना स्वायत्तता पाहिजे. जसं की बरेच NGO संघटना आपण आता चर्चा केली होती याबद्दलच्या तासिकेमध्ये, तर त्यांना थोडंसं फ्रीडम पाहिजे, स्वायत्तता. त्यानंतर नागरिकांचे सक्षमीकरण. आता सक्षमीकरण कसं करू शकतो आपण? की त्यांचं जीवनमान दर्जा उंचावणे, त्यांना आरोग्य, शिक्षण, है ना, आणि ज्या काही अन्न, वस्त्र, निवाराच्या ज्या मूलभूत सुविधा असतात त्या 100% पुरवणं, याला आपण नागरिकांचं काय म्हणू? सक्षमीकरण. आणि फायनली आहे मानवी मूल्यांची जतन, की एक मानव म्हणून जगत असताना त्याला कोणते हक्क, कोणते अधिकार पाहिजे, तर याचं त्याचं स्वातंत्र्य त्याला देणे, याला आपण मानवी मूल्यांचे काय म्हणू? जतन म्हणू. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अवलंब होणे महत्त्वाचं असतं. खरी लोकशाही रुजवण्याचे हे कार्य पूर्ण होण्याची गरज आहे. आणि खरी लोकशाही जर आपल्याला कणाकणामध्ये रुजवायची असेल तर निश्चितच वरी आपण डिस्कस केलेलं जे आहे हे सर्व कार्य पूर्ण जर होत असतील तर निश्चितच लोकशाही ही 100% रुजली आणि तो एक जीवनमार्ग आहे असं आपल्याला म्हणता येईल. लोकशाहीची पाळेमुळे आणखी खोलवर नेणे हे जगातल्या सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढील मोठे आव्हान आहे. आता आपण सध्या जागतिक स्तरावर विचार करायला लोकशाही समोरील आव्हाने. आता हे चर्चा करत असताना जे लोकशाहीची पाळेमुळे आहेत तर हे कुठपर्यंत जाणं आहे? शेवटच्या नागरिकापर्यंत जाणे, याला म्हणू आपण खोलवर नेणे, बरोबर आहे का? म्हणजे आपण एखाद्या फॅसिलिटीचा विचार करायलो, एखाद्या मानवी हिताचा विचार करायलो, तर हे फक्त वरवरच्या नागरिकांना मिळालं पाहिजे का? नाही, ग्राउंड लेवलच्या शेवटच्या नागरिकापर्यंत ती फॅसिलिटी पोहोचली पाहिजे, तरच लोकशाहीची जी पाळेमुळे आहे ती खोलवर गेली असं आपल्याला म्हणता येईल. आणि हे नेणं हे फक्त एका देशापुरतं नाही, तर जगातल्या सर्वच जे काही लोकशाही राष्ट्र आहेत तर त्या राष्ट्रापुरतं सर्वात महत्त्वाचं आव्हान तेच आहे की लोकशाहीचा जो खरा अर्थ आपण आता पाहिला आहे की नाही, तर तो खरा अर्थ त्याची 100% अंमलबजावणी ही शेवटच्या देशाच्या व्यक्तीपर्यंत होणे हेच सर्वात मोठं आव्हान आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय, शांतता, विकास आणि मानवतावाद ही मूल्ये समाजाच्या सर्व स्तरांवर नेणे आवश्यक आहे. आता काही मूल्ये आहेत की जे समाजाच्या सर्व स्तरापर्यंत नेणं आवश्यक आहे. मग ते गोष्टी कोणत्या आहेत? है ना, लोकशाहीची आपण म्हणू ना पाळेमुळे खोलवर न्यायची. खोलवर न्यायची म्हणजे काय? प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य, त्यानंतर व्यक्तीमध्ये काय पाहिजे? आपल्याला समता पाहिजे. मग ते स्त्री पुरुष असो, गरीब श्रीमंत असो, का वर्णभेद असो, का जातभेद असो, ओके. त्यानंतर बंधुता आणि न्याय, ओके. आता बंधुता जर असेल तरच देशभावना त्यांच्यामध्ये काय होईल? विकसित होईल. आणि न्याय तर खूप महत्त्वाचा आहे, कारण न्याय जर व्यवस्थित होत असेल तरच आपण काय करतो? देशाच्या जेवढी काही सिस्टीम आहे त्याच्यावर आपण काय करत असतो? विश्वास करत असतो.
त्यानंतर शांतता हा सुद्धा एक घटक महत्त्वाचा आहे. वारंवार जर युद्ध वगैरे होत असतील तर निश्चितच तेथील नागरिक काय होतात, त्रस्त होतात, जनजीवन विस्कळीत होतं. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं विकास. बऱ्याच वेळेस काय होतं की एखाद्या देशाचा GDP खूप हाय गेला, आपला देश खूप चांगला आहे पण विकासच नसेल, तर अशा वेळेस काय होऊ शकतं की ती एक खंत असू शकते. विकास पण महत्त्वाचा आहे आणि मानवतावाद. तर ही सर्व मूल्ये जी आहे एक मानव म्हणून सर्वांना आपण स्वीकार केला पाहिजे, तर त्याला आपण मानवतावाद म्हणू. त्यासाठी आवश्यक व्यापक सहमती ही पुन्हा लोकशाही मार्गाने निर्माण करता येणे शक्य आहे. आणि आता या इतक्या आपण गोष्टी डिस्कस केल्या स्वातंत्र्यापासून तर मानवतावादापर्यंत, तर त्यासाठी आवश्यक काय पाहिजे, व्यापक सहमतीसुद्धा महत्त्वाचे असतात आणि त्यामुळेच ते काय होईल, लोकशाही मार्गाने त्या निर्माण करता येतील. आता व्यापक सहमती संदर्भात कसं सांगता येईल आपल्याला, की उदाहरण जर घेतलं आपण समजा एक आर्थिक दृष्टिकोनातून, आहे की नाही, तर आर्थिक दृष्टी जी आहे तर आर्थिक दरी जर निर्माण होत असतील तर ते देशासाठी घातक असतं. म्हणून देश काय करतो, तुम्ही आपण या अगोदर पाहिलं कामगारासंदर्भात एक मुद्दा होता किमान कामगार वेतन, है ना, किमान वेतन आणि कामाचे तास निश्चित, बरोबर आहे का. या दोन गोष्टी जर चांगल्या होत असतील तर निश्चितच देशाच्या प्रत्येक नागरिकाचं जे दरडोई उत्पन्न असतं, है ना, तर डेली कॅपिटल म्हणून त्याला आपण, तर ते मिनिमम रेंजच्या काय पाहिजे, वर पाहिजे, तरच तो देश काय करू शकतो, विकास करू शकतो. म्हणजे हे सुद्धा लोकशाही मार्ग निर्माण केल्याने शक्य आहे. लोकशाही खोलवर नेण्यासाठी या सुधारणांची आवश्यकता आहे. आणि निश्चितच लोकशाही जर आपल्याला डीप लेवलला न्यायची असेल, है ना, समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत न्यायची असेल, तर आपण जे आता डिस्कस केलं त्या सगळ्या सुधारणा त्या देशाच्या लोकशाहीमध्ये, त्या सिस्टीममध्ये ते येणं महत्त्वाचं आहे. तरच आपल्याला म्हणता येईल की लोकशाही हे काय आहे, जे आपण विचार केला होता जीवन मार्ग आहे. आणि जे आपला सर्वात मोठा प्रश्न होता कोणता, की लोकशाहीची पायमुळे आपल्याला कुठं न्यायची आहे, खोलवर न्यायची आहे. आणि ते नेण्यासाठी एवढ्या सुधारणा जागतिक स्तरावर प्रत्येक देशाला महत्त्वाचे आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भारतीय लोकशाही समोरील आव्हाने हे डिस्कस करणार आहोत.